नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार आहे, मी जिमलाच चाललो आहे परत. आणि आता कोल्हापूरचे तिन्ही पण ब्लॉग टाकून होतील आज म्हणजे काल टाकून झाले तिन्ही पण. तर आता आपापल्या रुटीनला लागलो आहे परत. आता आपले 2 मूर्ती आल्या जिमला, एक श्रुती आली, एक समृद्धी आली. त्यांची ट्रेनिंग घ्यायला जाते, माझ्या पण क्लायंट्स आहेत त्यात, सो मी पण जिमलाच चाललो आहे. तर मी आता निघतो जिमला. थांबा चावी. तरी मी आता निघतो आहे जिमला. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं की आपले 10,000 सबस्क्रायबर व्हायला थोडेच बाकी आहेत, ते लवकरात लवकर करा. तसे ते होतील तसे मी यूट्यूब कम्युनिटीला एक पोस्ट टाकेल की नेक्स्ट देवदर्शन कोणतं हवं आहे ते तुम्ही ठरवायचं. कोणते पण 3 प्लेसेस त्याच्यामध्ये ॲड करेल, ते तुम्ही ठरवा. ज्याला जास्त पर्सेंटेज वोट असेल तिथे आम्ही जाऊ. मग लवकर 10,000 आपले सबस्क्रायबर करा, आपली फॅमिली कंप्लीट करूया 10,000ची. तर आता मी निघतो जिमला, जाऊ बघतो आता जिममध्ये काय चाललं आहे काय नाही. चला बाय बाय. कोच ओके. नवीन कोच ओके. हां, ते तसं करायचं. ओके, अरे वा.
नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपला चौथा गुरुवार आहे, तर पूजा केली, आता वाचन करायचे. मी काय आज उद्यापन नाही केलं ताई, सगळ्या ताईंना सांगते आज काय उद्यापन केलं नाही. 5व्या गुरुवारला करूया. आणि मेन पहिलं तर सगळ्यांची माफी मागते. तुमच्या सगळ्यांशी कोणाशीच माझं काही बोलणं झालं नाही. कोल्हापूरवरून आल्यानंतर थोडीशी तब्येत वेगळी, यश पण बाहेर गेलेला, मग घरातलं थोडीशी कामं वगैरे असंच काय काय गोंधळ चालू होता. पण मनापासून सांगते, तुमची सगळ्यांची आठवण येते. आणि माझ्याकडून नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप भरभरून शुभेच्छा. आणि सॉरी, जवळजवळ 15 दिवस आपलं बोलणं नाही झालंय काही, त्याच्यासाठी समजून घ्या तुम्ही. धावपळ चालली होती जरा. आणि तुम्ही पण सांगा तुम्ही कधी केलं उद्यापन वगैरे. पण मी तर आता जेवढे असं काही व्हिडिओ बघते काय बघते तर सगळे बोलताय की 5व्या गुरुवारीच करायचे आपल्याला 5व्या. मग मी पण काय 4थ्या गुरुवारला केलं नाही, फक्त आता पूजा मांडून वाचन चाललंय. आणि कोणी कोणी केलंय त्यांच्याकडे बोलवलंय उद्यापनाला, तिकडे पण जाऊन येते जरा. आणि चाललंय आता असंच घरातलं. पण आता यानंतर भेटूया आपण, जसं जमेल यशला. त्याचे पण असतात जिमचे कामं, बाहेरचे कामं, थोडासा वेळ कमी पडतोय त्याला. तुम्ही सगळे बोलतात आईला दाखवा, दादांना दाखवा. पण काय होतं त्याचं आणि आमचं काही रुटीन बसत नाहीये. पण जेवढं जमेल तेवढं दाखवेल ताई सगळ्यांना. आणि खूप खूप आभारी, यशला इतकं प्रेम देतात त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी. धन्यवाद. होता 4 वेद 618 पुराणे, याचे सहाय्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करे. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठीत एकट सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर येऊन उभी राहिली. म्हातारी असली तरी ते तेजस्वी दिसत होती. तिला पाहत एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतली. श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ माझं नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश्या फार दारिद्र्यी होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली. राणीवरी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आणि धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संतती संपत्तीने समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ती पती पत्नी निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजा विधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. माताजीचा निरोप ऐकून ती रागाने व तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला पटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्ताने जायचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मणाची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाले लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्याने महालक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्त्री व्यापक रूपे सुशूल सुक्ष्मी जय देवी जय जय मातुली केट करे किरणी जगे हाटक वाटी पेशुर पाणी
भगवंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमावसारी प्रगटे पद्मावती निज धर्मचारी जय देवी पेतोतुल पुष्मी जय देवी जय महालक्ष्मी माता की जय जय लक्ष्मी नारायण की जय अष्टलक्ष्मी माता की जय हे माता काय चुकलं तुला असेल तर क्षमा कर. स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुपुरुषामृत योग आज वर्षातला शेवटचा होता. मधले 2-3 गेले, मला काही घ्यायला जमलं नाही. पण आज बघा काय खरेदी केली आणि ती पण एकदम धावपळीत केली. वेळ नव्हता भेटला, यांना वेळ नव्हता. तर आपल्या स्वामींसाठी मी आज बघा माताराची पूजा पण मांडली होती आणि म्हटली आता ही पण पूजा होईल. मी काय घेतले बघा, जवळून दाखवते. आपल्या स्वामी महाराजांना गळ्यात स्वामींचंच पॅन्डल आहे हे पॅन्डल आणि चैन. कुंडल आपले सोनाने दिले होते, कुंडल सोनाचे झाले होते. मग मला होतं किंवा असं मी पण काहीतरी घ्यायचं होतं आणि आज चांगला योग होता. मग मी स्वामी महाराजांना त्यांचंच पॅन्डल आणि चैन जी मला आवडली, डिझाईन जरा वेगळं थोडंसं. कुंडल बघू शकता. मी कोल्हापूरला पहिल्या वेळेस गेले होते त्यावेळेस सोनाने कुंडल घेऊन दिलेले स्वामींना, तुम्ही बघा. आणि आता मी चैन घालते स्वामींना. बघा कसे दिसतात आपले महाराज. आतापर्यंत हे असंच शो म्हणून काय काय घालत होते, पण एक इच्छा होती की स्वामींना मी असं चांगल्या दिवसाला काहीतरी घ्यावं म्हणून. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. याच्यासाठी मी त्यांचे आता कपडे वगैरे सगळं बाजू केले का तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांना कुंडल आणि गळ्यात छोटंसं लॉकेट, छोटीशी चैन. नंतर कळायला लागलं असं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.